गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलं आहे की माणसाच्या जीवनामध्ये जर बदल घडून आणायचा असेल, स्वतःला जर बदलायचं असेल, तर माणसाला एक उपाय आहे। तो कोणता? बघा, माणसाकडे एक उपाय आहे, तो म्हणजे शांत राहणं। जो जीवनामध्ये योग्य त्यावेळी शांत झाला ना, त्याचं जीवन बघा बदलूनच गेलं। ज्या माणसाला कोणत्या ठिकाणी बोलावं आणि कोणत्या ठिकाणी शांत राहावं हे ज्याला समजलं ना, तो या जीवनामध्ये सुखीच होऊन गेला। बघा, आजच्या या निरूपणामध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या प्रसंगी शांत राहावं आणि कोणत्या प्रसंगी बोलावं। त्याचबरोबर शांत राहून आपल्यात कोणता बदल होऊ शकतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत। बघा, संध्याकाळची वेळ होती आणि गुरु आपल्या सर्व शिष्यांना बोलावतात आणि म्हणतात, तुम्ही सर्वांनी उद्या बघा स्नान करून ताबडतोब आमच्या झोपडीमध्ये हजर राहावं। बघायला प्रत्येकाला प्रश्न पडतो की आपण काही चूक केली आहे का? पण थोडा वेळ विचार करून गुरु काहीतरी चांगले सांगणार असतील असा विचार करून प्रत्येक जण योग्य वेळी झोपी जातो आणि सकाळी उठल्यानंतर नदीत स्नान करून सर्वजण गुरुजींकडे परत येतात। इथे समर्थ सांगत आहेत की बघा, एक काळ होता, त्या काळामध्ये गुरु आणि शिष्यांचं नातं एवढं घनिष्ठ होतं की बघा, गुरु जसं सांगेल तसा शिष्य वागायचा, गुरुच्या पावलावर पाऊल ठेवून सर्व काही करायचा। पण आत्ताच्या गुरु शिष्याचं नातं असं राहिलं आहे का? बघा, जेव्हा गुरु शिष्य होतात पण शिष्य गुरुच्या पुढे जायला बघतो, गुरुची आज्ञा पालन करत नाही, मग त्याला ज्ञान प्राप्त होईल का? आणि झालं तरी ते ज्ञान प्राप्त काही क्षणापुरतं असतं, ते जास्त टिकत नाही। म्हणून अहंकार जिथे येतो ना, तिथे शिष्य असो किंवा गुरु असो, बघा तिथे नाशच होतो। म्हणून ज्ञान ग्रहण करताना, भक्ती करताना अहंकार मनामध्ये आणू नये। बघा, आपण पाहत होतो या गुरु शिष्याचं नातं। बघा, सर्वजण गुरुजींकडे परत येतात आणि बघा पुढे गुरु म्हणतात, आज मी तुम्हाला बघा शांत राहण्याचं, मौन राहण्याचं फायदे सांगणार आहे। आणि ते म्हणतात ना की 10 प्रसंगी तुम्ही जर शांत झालात, म्हणजे शांत राहिलात, तर तुम्हाला जे हवं आहे ना ते मिळून जाईल। बघा, तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल सुरू होतील। जास्त बोलणं किंवा जास्त गप्प बसणं ही चांगली गोष्ट नाही। अति पाऊस, बघा जास्त पाऊस पडला किंवा जास्त सूर्यप्रकाश असला, दोन्ही समस्या निर्माणच करतात ना। तसंच विनाकारण बोलल्यानं खूप नुकसान होतं। बघा, पुढे ते गुरु म्हणतात की हा पहिला प्रसंग आहे जिथे माणसाने मौन बाळगलं पाहिजे आणि तथ्यांशिवाय बोलू नये। बघा, गुरु म्हणाले, जर तुमच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नसेल तर गप्प बसलेलं कधीही चांगलं असतं। शांत बसल्यानं बघा आपला मेंदू असतो, त्या मेंदूंमध्ये नवीन पेशी तयार होत असतात आणि यामुळं आपलं ज्ञान वाढत जातं। बघा, कधी कधी एखादा मुलगा अभ्यासामध्ये हुशार नसतो, पण जेव्हा अभ्यास करायला बसतो ना, अभ्यास करायला बसल्यानंतर त्याच्या लक्षातच काही राहत नाही। त्याची बघा कष्टाळू असतो, अभ्यास करण्याचा त्याला बघा आवडसुद्धा असते, पण कितीही अभ्यास केला तरी तो लगेच विसरून जातो। म्हणजे काय? म्हणजे त्याच्या मेंदूमध्ये
नवीन पेशी तयारच होत नाही. आणि जेव्हा नवीन पेशी या मेंदूमध्ये तयार होतात तेव्हा जेवढं आपण वाचलेलं असतं ना ते सर्व काही लक्षात राहतं. म्हणून शांत बसणं. बघा जो मुलगा असतो, बघा जो हुशार मुलगा असतो ना, बघा शांत वृत्तीची मुलं असतात ना ती जास्त हुशार असतात, ती जास्त बोलकी असतात, ती कधी पण ढ असतात, त्यांच्या लक्षामध्ये लवकर राहत नाही. म्हणून शांत बसणं, विद्यार्थ्यांनी शांत बसणं कधीही सोयीस्कर असतं. म्हणून बघा पुढं बोलणं तेव्हाच योग्य असतं जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती असते. तुम्ही काहीही तथ्य नसताना किंवा कोणतेही कारण नसताना बोललात ना तर तिथे तुमची खिल्लीसुद्धा उडवली जाऊ शकते. बघा आपण कुठे कुठे आपल्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात की आपल्याला बघा कोणी बोलायला सांगतसुद्धा नाही तरीही सुद्धा तिथे जाऊन आपल्या वैखरीमधून आपण शब्द बघा पुढे दुसऱ्याला सांगत असतो, पण त्याची गरजसुद्धा नसते. अशा वेळी जर तुमची वैखरी जास्त बोलायला लागली ना तर तिथे आपला अपमानच होऊन जातो. म्हणून जिथे तुमची खिल्ली उडवली जाऊ शकते ना तिथे बोलण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल तर अशा ठिकाणी बोलल्यानं तुमची चेष्टा तर होईलच, पण त्या लोकांचा तुमच्यावरील विश्वाससुद्धा उडून जाईल. म्हणून आपण बघा या मनुष्याचं हेच चुकतं की जिथे आपल्याला इज्जत नसेल ना तिथे 1000 वेळा जातो, पण जिथे इज्जत असेल बघा जेव्हा एखादा पुरुष असतो, बघा हा व्यक्ती असतो, सासूरवाडीला त्याला खूप इज्जत असते, खूप म्हणजे खूप इज्जत करतात. पण सासूरवाडीला जेव्हा जातो ना जिथे इज्जत घ्यायची नसते तिथे तो घेत नाही, आणि जिथे इज्जत त्याला मिळत असते ना, बघा जिथे इज्जत मिळत असते ना तिथे तो इज्जत घ्यायला बघत नाही. पण जिथे इज्जत नसते तिथे 17 वेळा जाऊन येतो. बघा म्हणून सासूरवाडीला जेव्हा हा जावई जातो ना बघा सासू सासरे त्याची कशी सेवा करतात, सर्व काही एकदम चांगलं जेवण त्याला बनवतात. बघा जावई जेव्हा सासूरवाडीला जातो तेव्हा सर्व त्याची सोय पाणी व्यवस्थित केली जाते. पण तिथे मात्र जावयाची गुरमी जास्तच असते, कारण हे आपण खूप पूर्वीच्या काळापासून पाहिलेलं आहे आणि आत्तासुद्धा तीच परिस्थिती आहे. पण समर्थ सांगत आहेत की जिथे आपल्याला इज्जत भेटत असेल ना तिथे इज्जतीनं माणसानं राहावं, अति काही करू नये. म्हणून माणसाने तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल ना तर अशा ठिकाणी बोलल्यानं तुमची चेष्टा तर होईलच, पण लोकांचा तुमच्यावरील विश्वाससुद्धा उडून जाईल. म्हणून अशा ठिकाणी शांत राहा जिथे तुम्हाला काय बोलावं आणि काही नाही बोलावं हे कळत नाही. बघा बऱ्याच वेळा असं काही लोक असतात जे प्रत्येक ठिकाणी विनाकारण बोलू लागतात, काय बोलावं तेच त्यांना कळत नाही, पण तरीही ते बोलत राहतात आणि नंतर ते गेल्यावर इतर लोक त्यांची चेष्टा करतात. बघा तुम्हाला त्याबद्दल चांगलं ज्ञान असल्याशिवाय, त्याबद्दलची चांगली माहिती असल्याशिवाय तिथे बोलू नये. त्यामुळं तिथे गप्प राहण्यातच शहाणपणा असतो. बघा पुढे गुरु म्हणतात दुसरा प्रसंग जिथे मौन राहावं. बघा तुमचे शब्द एखाद्याला मानसिक त्रास देत असतील तर त्यांना शब्दांनी दुखवू नका, त्यामुळं तिथे शांत बसावं. दुर्बळ व्यक्तीबद्दल काही बोलू नये, तुम्ही महान होऊ शकत नाही. बघा कमकुवत व्यक्तीला साथ देण्यात तुम्ही महान व्हाल. बघा अनेक वेळा असं घडतं की काही लोक आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असतात. समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा खालच्या पदावर आहे, तो तुला काही बोलणार नाही, पण नेहमी तुम्ही त्याच्या डोळ्यात खुपत राहाल. हे शक्य आहे की उद्या तो देखील तुमच्यापेक्षा उच्च पदावर जाईल. जेव्हा तो वरच्या पदावर जाईल ना तेव्हा तो नक्कीच त्याची परतफेड करेल.
पण बघा कधी कधी या कलियुगामध्ये हे जास्त वेळी घडतं. एखादा श्रीमंत व्यक्ती असतो ना, बघा गरीब व्यक्तीचा बघा त्याला मान देत नाही, कधीच मान देत नाही. पण श्रीमंत व्यक्ती जेव्हा गरीब व्यक्तीकडे जातो ना, त्याला बघा त्याची सोय किती करत असतो. त्याला सर्व काही कमी पडू नये ना, सर्व काही विचारतो. पण तोच गरीब माणूस जेव्हा श्रीमंत व्यक्तीच्या घरात जातो ना, तेव्हा तिथे त्याला काडीची सुद्धा किंमत नसते. म्हणून प्रत्येकाने लक्षात घ्यावं, जो समोरचा व्यक्ती श्रीमंत असो वा गरीब असो, जिथे तुम्हाला इज्जत भेटत नसेल ना, तिथे तुम्हाला सोन्याचा घास दिला तरी सुद्धा तिथे पाऊल टाकू नका. कारण समर्थ सांगत आहेत की एखाद्याचा अपमान करून तुम्ही कधीच महान होऊ शकत नाही. जर तुम्हाला महान व्हायचं असेल ना, तर तुम्ही तुमच्यापेक्षा लहान लोकांचा आदर करायला शिकलं पाहिजे आणि त्याच वेळी मोठ्या लोकांचाही आदर करायला हवा. कारण लोकांना असं वाटतं की जर ते उद्धटपणे बोलले आणि समोरच्या व्यक्तीला खाली आणण्याचा प्रयत्न केला तर ते मोठे होतील, पण असं कधीच होत नाही. तर ही गोष्ट चुकीची आहे. तुम्ही मोठे होण्याऐवजी त्यांच्या नजरेमध्ये पडत राहाल बघा. आणि म्हणून जेव्हा बोलता तेव्हा आदराने बोला, जेणेकरून लोकांना तुमचं म्हणणं आवडेल आणि तुम्ही लोकांच्या नजरेमध्ये एक समजदार व्यक्ती व्हाल. बघा तिसरा प्रसंग गुरु त्या शिष्यांना सांगतात, जिथे व्यक्तीनं गप्प राहणं चांगलं. बघा जेव्हा तुमच्या जवळची किंवा तुमची खास व्यक्ती तुमच्यावर रागवते किंवा तुमचा अपमान करत असते, तेव्हा तुम्ही गप्प राहावं, जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा फुगा पूर्णपणे फुटावा. जर तुम्ही बरोबर असाल ना, तर त्याची अजिबात माफी मागू नका आणि गप्प राहा आणि योग्य वेळेची वाट पहा. जेव्हा त्याला त्याची चूक कळेल ना, तो स्वतः तुमची माफी मागेल. बघा पुढे जर तुमचा एखादा नातेवाईक तुमच्यावर रागावला असेल आणि त्यावेळी तुम्ही शांत असाल, तर ते आदराचं लक्षण आहे. आणि यावेळी कोणीही लहान किंवा कोणीही मोठा नाही. जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही कोणाचाही अनादर न करता तिथून निघून जाऊ शकता किंवा गप्प राहा. राग व्यक्त केल्यानं आपलं नातं बिघडू शकतं. नेहमी रागावल्यानं राग करणाऱ्या व्यक्तीचंच नुकसान होतं. बघा म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की मनुष्याचा राग असतो ना, त्या रागावर एक मात्र उपाय आहे, तो म्हणजे शांत बसणं. बघा जवळची आपली प्रिय व्यक्ती असते, ती बघा कधी कधी आई असते, बहीण असते, भाऊ असतो. बघा अशा पद्धतीनं आपली पत्नी असते, म्हणजे कोणीतरी प्रिय जेव्हा व्यक्ती असते ना, जेव्हा ती आपल्यावर रागवते आणि रागवल्यानंतर तेव्हा तिच्याशी बघा भांडण करू नका. कारण आपल्याला माहीत असतं की ती रागवली आहे ना, जेव्हा ती शांत होईल, जेव्हा तिची चुकी तिला कळेल, तेव्हा नक्कीच तुमच्याशी बघा तुमच्या जवळ ती येऊन बसेल. पण त्याच वेळेला तुम्ही जर तिच्याशी भांडण केलं तर नाती कधीच चांगली होत नाही. म्हणून समर्थ पुढे सांगत आहेत की एकदा एक साप जंगलातून पळून एका राजाच्या घरी पोचला. लोक त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न करत होते. तेव्हा तो साप खूप संतापतो आणि स्वतः घरात पडलेल्या एका तलवारीला गुंडाळण्यास सुरुवात करतो. त्यामुळं हळूहळू त्याचं संपूर्ण शरीर कापलं जातं. त्याचप्रमाणे आपला राग ही तलवारीप्रमाणे आपल्या शरीराला कापत राहतो आणि रागाचा शेवट ध्यानाने होतो. बघा म्हणजे ध्यान ही गोष्ट आहे ना, एवढी प्रबळ आहे, एवढी घनिष्ठ आहे की रागाचा शेवट असतो ना ध्यानानेच होतो. म्हणून बघा समर्थांनी सांगितलं आहे ना की मनुष्याने रोज 2 वेळा उपासना केली पाहिजे. कारण जेव्हा आपण उपासना करायला बसतो तेव्हा परमेश्वर आपल्या सोबत आलेला असतो.
परमेश्वर सुद्धा उपासना आपल्या सोबत करत असतो. म्हणून रोज 2 वेळा जर आपण ध्यानस्थ झालो, उपासना केली, तर आपल्या रागाचा शेवट होऊ शकतो. आणि जेव्हा रागाचा शेवट होतो तेव्हा मात्र मनुष्याच्या जीवनामध्ये सुख संपत्ती आणि धन संपत्ती येते. बाकीचे दुसरे कोणतेही उपाय करा, धन संपत्ती आणि सुख समृद्धी कधीच येत नाही. पण जर माणूस ध्यानस्थ झाला, शांत राहिला, तर त्याचं वातावरण सुद्धा सुंदर होऊन जातं. म्हणून बघा, जर तुम्ही दररोज ध्यानाला बसलात तर तुमचा राग तुमच्या नियंत्रणामध्ये राहील. बघा, तर तुम्हाला राग येत असेल तर तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करा, तिथून निघून जा, तुमचे मन शांत होईल. आणि 4था प्रसंग बघा, गुरु त्या शिष्याला सांगतात, जिथे माणसाने अत्यंत हुशारीने वागलं पाहिजे तिथे तुम्ही गप्प बसले पाहिजे. जिथे तुमचा त्या मुद्द्याशी संबंध नाही, जर तुमचा कोणत्याही समस्येशी संबंध नसेल, तर तिथे गप्प बसणं आवश्यक आहे. तुम्ही विनाकारण दुसऱ्याच्या मुद्द्यावर बोललात तर समोरच्याच्या तुमच्यावर विश्वास राहणार नाही आणि यात फक्त तुमचंच नुकसान आहे. म्हणून 2 लोकांच्या वादामध्ये कधीही अडकू नका. जर समोरची व्यक्ती तुम्हाला त्यांचा वाद मिटवण्यासाठी बोलवत असेल ना, तरच तिथे जा. जोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये किंवा वादामध्ये हस्तक्षेप करू नका. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, 2 माणसांची भांडणं होतात आणि मारामारी चालू होते, तेव्हा ही दोन्ही माणसं असतात बघा, या व्यक्तीच्या ओळखीचे असतात. आणि जेव्हा हा भांडण सोडवायला तिथे जातो ना, बघा, दोघे एकमेकाला भरपूर मारत असतात आणि त्यांच्यामध्ये जातो तेव्हा दोघांचा मार असतो ना, तो यालाच पडतो, कारण त्या दोघांचा राग असतो. राग कधीही मनुष्य बघत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की बघा, हा राग असतो ना, जास्त पुढे पुढे करू नका, कारण जिथे राग असतो तिथे हा मनुष्य असतो, तिथे कधी काहीच बघत नाही. समर्थ पुढे सांगत आहेत, बघा, हा गुरु असतो तो शिष्यांना 5वा प्रसंग सांगतात, जिथे माणसाने अत्यंत हुशारीने मौन बाळगलं पाहिजे. तुमच्या बोलण्यानं कोणाचंही नुकसान होऊ नये. जर तुमचे शब्द इतर व्यक्तीच्या कुटुंबाच्या किंवा मित्राच्या प्रतिष्ठेवर काही परिणाम करत असतील, तर तुम्ही शांत राहावं. एखाद्याच्या कुटुंबाबद्दल किंवा मित्रांबद्दल वाईट बोलल्यानं तुम्हीच तुमचे वाईट करत असता. आणि बघा, तुम्हीच तुमचे सहजपणे बघा तिथे शत्रुत्व निर्माण करत असता. ते शब्दाने मोठे करू नका. ओरडून न बोलता बोलण्याचा प्रयत्न करत राहावं. जर तुम्ही ओरडल्याशिवाय काहीही बोलू शकत नसाल तर तुमच्यासाठी गप्प राहणं हेच हिताचं आहे. पण माणूस कधी गप्प राहतो का? म्हणून समर्थांनी सांगितलं आहे, माणसाच्या जीवनामध्ये उपासना ही हवीच. जो भक्ती करून उपासना करत नाही ना, त्याचा बघा राग कधीच जाणार नाही. बघा, उपासनेचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की याच्यावर वेगळं निरूपण करावं लागेल. कारण उपासनेबद्दल बोलताना 2 तास कमी पडतील. बघा, एखाद्या वेळेमध्ये आपण एखाद्या निरूपणामध्ये वेगळाच विषय घेऊ आणि उपासनेवर एक निरूपण करूया. बघा, जास्त बोलण्यानं नेहमी गोष्टी बिघडतच जातात ना. बघा, कधी खूप मोठ्यानं बोलण्यानं बघा नाती तुटून जातात. त्यामुळं आवाजात गोडवा आणा. तुमच्या शब्दांनी तुमच्या मित्रांचं नुकसान होऊ नये. कधी आपण मित्रांसोबत चेष्टा करतो तेव्हा आपल्या बोलण्यानं कोणाचाही अनादर होणार नाही, याची काळजी घ्या. विनोद नेहमी अर्थपूर्ण करा. बघा, कधी मित्रांमध्ये विनोद होतात. बघा, हसी मजाक चालू असते, पण कधी हे हसी मजाक एवढी करतात
की त्याच्यामध्ये भांडण तयार होतं. म्हणून कुणाची हसी मजाक करताना, कुठेतरी विनोद करताना तो अर्थपूर्ण असला पाहिजे. बघा, जिथे कुणी शब्दांनी दुखावला जातो ना, तिथे गप्प बसा. जास्त बोलण्यानं तुमचंच नुकसान होईल. एखाद्याच्या बोलण्यानं दुसऱ्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवू नका. कारण दुसऱ्याची प्रतिष्ठा असते ना, प्रतिष्ठा कधीही फुकट मिळत नाही. कधीही लक्षात ठेवा, जरी तुमच्याकडे ती प्रतिष्ठा नसली, बघा आपल्याकडे ती प्रतिष्ठा का नाही हा सुद्धा आपण विचार करायला हवा. कारण जेव्हा समोरचा श्रीमंत असतो, श्रीमंती फुकट येते का? याला सुद्धा मेहनत लागते ना. म्हणून तो सुद्धा आपण विचार करायला हवा. दुसऱ्याकडे श्रीमंती आहे, धनवान आहे, पण आपण कसे धनवान बनू हे आपण कधीच बघत नाही. पण दुसरा धनवान का आहे याचा आपण विचार करत असतो. म्हणून समर्थ सांगत आहेत, बघा 6वा प्रसंग, जिथे मौन पाळावं. जेव्हा कोणी कोणाचं वाईट करत असेल, जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या समोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल, तेव्हा तुम्ही गप्प बसून ऐका. बघा, आपलं मत तिथे व्यक्त करू नका. पण इथे होतं काय? बघा, 2 माणसांचं संभाषण चालू असतं, आपल्या मित्राबद्दलच चालू असतं. मग ते आपण ऐकतो आणि बघा त्यांचं पूर्ण आपल्या मित्राला सांगून बसतो. आणि मग परत त्यांच्यामध्ये भांडणं चालू होतात. याला आपल्या मराठी भाषेमध्ये लावालावी बोलतात. म्हणून या अशा गोष्टी माणसानं करू नये. बघा, आपलं मत व्यक्त करू नये, इथे गप्प बसून घ्यावं. कारण जो तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलतो ना, तो उद्या तुमच्याबद्दल सुद्धा वाईट बोलू शकतो. तुम्ही काही बोललात ना, तर तो माणूस तो बळ करेल. बघा, आणि हुशारीने काम करेल. विनाकारण बोलणं, कुणाबद्दल बोलणं चुकीचं आहे. कधी कधी अशा ठिकाणी तोंड न उघडण्यातच शहाणपणा असतो. बघा, आता 7वा प्रसंग पाहूया, जिथे माणसाने मौन बाळगावं. जेव्हा कोणी तुमच्या भावना समजून घेत नाही किंवा समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही, तुमचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकत सुद्धा नाही, त्यामुळं अशा व्यक्तीसमोर गप्प बसावं. कारण अशा लोकांना तुमच्या भावना किंवा तुमच्या दुःखाची कधीच पर्वा नसते. अशा लोकांना तुमचं रहस्य सांगून तुम्हाला नंतर पश्चातापच होऊन जाईल. त्यामुळं अशा व्यक्तीला तुमच्या मनात काय आहे ते सांगू नये. जर तुम्हाला असं वाटत असेल ना की समोरची व्यक्ती तुमच्या भावना योग्य प्रकारे समजून घेत असेल, तुम्ही जे बोलत आहात ते तो नीट ऐकत असेल, तरच तुम्ही त्याला त्यांच्या मनातलं सांगावं. नाहीतर अशा व्यक्तीला तुमच्या मनातलं कधीच सांगू नका. कारण बघा, कधी कधी असं होतं, या जीवनामध्ये आपला मित्र असतो, आपण त्याला आपल्या वैयक्तिक गोष्टी सगळ्या सांगून टाकतो, पण त्याचं लक्ष कधीच नसतं. पण अशा व्यक्तीला आपल्या गोष्टी सांगू नये. कारण तो मित्र असतो ना, असं म्हणतात, मित्र एकदा आपला मित्र असेल ना, तर दुसऱ्यांदा तो वैरी सुद्धा होऊ शकतो. म्हणून बघा, समर्थ सांगत आहेत की माणसाला दारू पिण्यासाठी, बघा माणसाला तंबाखू खाण्यासाठी हा कोण शिकवतो? हा मित्र नावाचा प्राणी आहे ना, हाच शिकवत असतो. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये मित्र जोडताना सावध राहा. कारण श्रीकृष्ण आणि सुदामासारखा मित्र, बघा यांच्या दोघांची मैत्री, आपण या मैत्रीचे किस्से सुद्धा ऐकलेले आहेत. पण या आजच्या कलियुगामध्ये ही मैत्री शक्य नाही. म्हणून मित्रापासून सावध राहा. कारण मित्र असतो ना, तो एक ना एक दिवस माणसाचा शत्रू बनत असतो. तुम्हाला मित्रच जर करायचा असेल तर परमेश्वराला करा, तुमच्या आईवडिलांना करा, तुमच्या भावाला करा, तुमच्या बहिणीला करा. कारण ही नाती आहेत ना, ही नाती तुम्हाला वेळ येतो तेव्हा समजतील. बघा, पुढे 8वा प्रसंग, जिथे तुम्ही मौन ठेवावं. जेव्हा एखादी व्यक्ती
आपलं दुःख आपल्यासमोर व्यक्त करते. जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्यांचे दुःख किंवा समस्या सांगत असेल ना, तर याचा अर्थ असा होतो की तो तुम्हाला स्वतःचा समजतो. अशा परिस्थितीमध्ये त्याला ताबडतोब उपाय सांगण्याऐवजी शांत राहा. त्याच्या वेदना किंवा समस्या ऐका. त्याचं दुःख किंवा समस्या इतर कोणाला सांगू नका. बघा, कधी कधी काय होतं की आपल्या जवळचा व्यक्ती असतो, आपल्याला खूप तो मानत असतो. त्याचं दुःख असतील, त्याचे प्रॉब्लेम असतील, तो आपल्याला सर्व काही सांगून टाकतो. पण त्यावेळी त्याने सांगितलेले सर्व गोष्टी आपण इतरांना सांगू नये. कारण त्यांनी तुम्हाला त्यांनी का सांगितलं आहे याचा कधीतरी विचार करा. कारण तुमच्यावर त्याचा भरपूर विश्वास आहे, म्हणून याच्यामध्ये मैत्री तुटून जाते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की अशा गोष्टी कोणाला सांगत बसू नका. बघा, यासाठी त्याचे प्रश्न सुटतील, यासाठी सांगत आहे, जेणेकरून त्याची वेदना कमी व्हावी. म्हणून या गोष्टी अनेक वेळा सांगितल्याने वेदना कमी होतात. तो कदाचित तुम्हाला त्याचे दुःख सांगत असेल, कारण त्याला वाटत असेल की तुम्ही त्याचा मुद्दा समजून घेत आहात. बघा, असं आपण म्हणतो की शेअर केल्यानं दुःख कमी होतं. म्हणून जेव्हा कोणी आपलं दुःख तुमच्यासमोर व्यक्त करतं ना, तेव्हा तुम्ही शांत राहून त्याचं ऐकून घ्या आणि त्यामुळं त्याचा त्रास कमी होतो, त्याच्या मनावरील ओझं हलकं होतं. बघा, आता 9वा प्रसंग पाहूया. जिथे तुम्ही शांत राहावं, जिथे दुष्ट स्वभावाचे लोक राहतात ना, शिव्या देतात, तिकडे जाऊ नका. बघा, अशा ठिकाणी शांत राहा. म्हणजेच तुम्ही तुमची प्रतिक्रिया न देता तिथून निघून जा. कारण ज्यांची जीभ वाईट असते ना, ते दुष्ट स्वभावाचे असतात. अशा वेळी तुम्ही त्यांना समजू शकत नाही. जेव्हा त्यांचे मन परिपूर्ण शांत होईल तेव्हा तो तुमचे ऐकेल. आणि त्यामुळं अशा प्रकारच्या लोकांसमोर काहीही बोलू नका. बघा, म्हणजेच काय, म्हणजे जिथे शिव्या, बघा, काही माणसं असतात त्यांच्या तोंडामध्ये बघा कोणताही प्रसंग असो अथवा काही असो, नुसत्या शिव्या असतात. ते शिव्यांशिवाय त्यांच्या तोंडाचा काही उपयोगच करत नाही. अन्न खातावेळी सुद्धा शिव्या देतात. अशा लोकांना जवळपास सुद्धा राहू नका. आणि बघा, आता शेवटचा 10वा प्रसंग, जिथे तुम्ही शांत राहावं. बघा, तुमच्या यशाचे रहस्य हा सर्वात मोठा प्रसंग आहे. जेव्हा तुम्ही काहीही करू इच्छिता, जीवनामध्ये तुम्ही स्वतःला बदलू इच्छिता ना, तर तुम्ही जे ठरवलेल्या गोष्टी असतात ते कधीच कोणाला सांगू नका. तुम्ही जे यश संपादन करणार आहात ना, ते रहस्य गुपित ठेवा. बऱ्याचदा असं घडतं की काही लोक ज्यांना खूप लवकर यश मिळतं ते सर्वत्र आपल्या यशाबद्दल बडाई मारू लागतात. अशा स्थितीमध्ये काय होतं की अनेकदा काही लोकांना तुमच्या यशाचा आनंद होत नाही. जर तुम्ही तुमच्या यशाबद्दल जबरदस्तीनं लोकांसमोर बडाया मारत असाल तर लोकांची नकारात्मकता ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकते. जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल ना, तेव्हा लोकांना कळेल की तुम्ही यशस्वी झाला आहात. बडाई मारल्यानं तुमचेच नुकसान होईल. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की जर स्वतःला बदलायचं असेल, स्वतःमध्ये परिवर्तन करायचं असेल, तर नेहमी कोणतीही स्थिती असू द्या, कोणतीही वेळ असू द्या, शांत राहा. बघा, योग्य विचार करा. ही योग्य वेळ असते ना, जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा सर्व काही शांत होतं. तेव्हा इथे भांडण करून, इथे वादविवाद करू नका. कारण जेव्हा पाऊस भरपूर येतो ना, तेव्हा पूरसुद्धा येतो. पण तो पूर बघा शेवटपर्यंत राहतो का? कधीच राहत नाही. परत पाऊस जातो आणि जेवढं काही त्याने वाहून आणलेलं असतं ना, ते सर्व काही तो घेऊन जातो. म्हणून प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा,
जर तुम्हाला या मनावर विजय मिळवायचा असेल, तुमच्या सुखावर विजय मिळवायचा असेल, धन संपत्तीने नाहून टाकायचं असेल तर शांत बसा. बघा इथे तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की बघा हे मंत्री लोक असतात, खासदार असतात, त्यांचा स्वभाव बघा लोक त्यांना एवढ्या शिव्या शाप देतात तरी सुद्धा त्याच्यावरती काय बोलतात का? एकदम शांत स्वभाव ठेवतात. जसं काही बघा आपण देवता आहोत असे लोकांना दाखवतात, पण त्या आतून तशा असतात का? बघा विचार करा. आपण जे सार आहे ना तेच घ्यायचं आहे. जिथे भांडण चालू असेल, जिथे वाईट बोलणं चालू असेल तिथे शांत राहा. त्याच्यावर सर्व झाल्यानंतर योग्य तो विचार करा. बघा जेव्हा भांडण होतं बघा पोलिसांपर्यंत कंप्लेंट जाते, पण पोलीस मात्र त्या भांडणाच्या वेळी येतात का? सर्व भांडण झाल्यावर पोलीस येतात आणि योग्य तो निर्णय देऊन दोघांना शांत करतात. असंच आपल्याला करायचं आहे तर जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ. कारण नुसती भक्ती करून देव करून माणसाच्या जीवनामध्ये सुख येत नाही. त्यासोबत माणसाला या सुद्धा गोष्टींचा विचार करून भक्ती करायची आहे. नाहीतर नुसतं देव करत बसाल तर मनुष्य सुखी राहू शकत नाही. कारण दुर्गुण विचार सुद्धा असतात ना, ते आपल्या पाठीमागे ॲटोमॅटिक लागत असतात. म्हणून माणसानं शांत बसणं, स्वतःला बदलायचं असेल तर या गोष्टींचं पालन करणं, योग्य रीतीने सर्व गोष्टी हाताळणं हे खूप गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.